कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय गोपी वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजना। यशोदानंदन व्रज जनरंजना। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।
नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुतीर्थारिणम्। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या रविवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। आपण रामलीलेवर चर्चा करतोय। रामनवमी जवळ येत आहे। पुढच्या रविवारी आहे रामनवमी महोत्सव आणि तो आपण शनिवारी साजरी करणार आहे, म्हणजे येणाऱ्या शनिवारी सत्संग राहील। येणाऱ्या शनिवारी सत्संग राहील। तर आपण बालकांडावर चर्चा करतोय आणि त्यामध्ये आपण कुठपर्यंत आलोय आता? मागच्या वेळेस काय चर्चा केली? आणि शिकार फेकला होता। ओके, तर मागच्या वेळेस आपण एक प्राथमिक माहिती घेतली होती बालकांडाशी आणि त्यांच्या काही बाल्यलीलांवर चर्चा केल्या प्रभू रामचंद्रांच्या, आणि त्यानंतर विश्वामित्र मुनी यांचं आगमन झालं होतं, इथपर्यंत आपण आलो होतो। आणि रामचंद्रांना ते घेऊन गेले होते, याच्यावर चर्चा केली आपण। घ्यायला आले होते, अजून घेऊन नाही गेले। ओके, कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो होतो। ताटकाचं वध केलं नाही, ते नाही, ते नथनीचं ना, बाल्यलीला त्यांच्या ना, ते नाही। तर मग आता विश्वामित्र मुनी तिथे आलेत आणि विश्वामित्र मुनी हे यांचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं दशरथ राजाने, आणि त्यांना आतमध्ये घेऊन आले, त्यांचं पाद प्रक्षालन केलं, स्थान दिलं बसण्यासाठी आणि त्यांचा अवभगत केला, त्यांना प्रसाद वगैरे दिला। त्याच्यानंतर ते विचारतात की मी तुमची काय सेवा करू शकतो, कृपया करून मला सांगा। आणि काय सेवा करू शकतो? मग त्यांनी सांगितलं की नाही बस मी विचारला आलो, तुमचा कुशलक्षेम काय आहे, तुम्ही कसे आहात याच्याबद्दल विचारायला आलोय। आणि दशरथ महाराजांनी म्हटलं नाही, प्लीज 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 तुम्ही सांगा, मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही ज्याही गोष्टी मागाल मी तुम्हाला देईन, तुम्ही जी पण सेवा मागाल मी प्रदान करेन। असं जेव्हा त्यांनी वचन दिलं
तेव्हा विश्वामित्र मुनीने सांगितलं की मला तुमचे 2 डोळे पाहिजेत. राम लक्ष्मण हे त्यांच्या डोळ्यासारखे होते, सूर्य आणि चंद्रासारखे होते. मग आपण दशरथ महाराजांची थोडी चर्चा केली होती की ते असंच न विचार करता वरदान देऊन टाकायचे, कोणाला पण प्रॉमिस करायचे. कुठले कुठले प्रॉमिस केले होते, कोणाला आठवतं काही? कैकेयीला दिलं होतं. केव्हा दिलं होतं कैकेयीला? हां, युद्धामध्ये वाचवलं होतं, बरोबर ना. आणि नाही, क्रौंच पक्षी नाही, कुठला पक्षी होता? हां, संपाती. ॲक्च्युली संपाती नाही, मागच्या वेळी संपाती बोललो होतो, मला नंतर आठवला. संपाती त्यांचे भाऊ होते. पण जटायू जटायू हे दशरथ महाराजांचे मित्र. पक्षी आणि मनुष्य यांची मित्रता कशी काय असू शकते? असू शकते. आज जर लोकांची कुत्र्याशी मैत्री असते तर त्या काळाचा स्टँडर्ड थोडा चांगला होता. तर एक जटायू हा खूप चांगला पक्षी होता, सुसंस्कृत पक्षी होता. आणि जेव्हा दशरथ महाराजाने शनिदेवावर चाल करून गेले होते, का? कारण त्यांच्या राज्यामध्ये 12 वर्ष दुष्काळ पडला होता. आणि 12व्या वर्षी त्यांना समजलं की आपल्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आहे. मग 11 वर्षी त्यांना समजलं नाही का? त्यांना लक्षात नाही आलं का? कारण काही तुटवडा जाणवलंच नाही. म्हणजे पूर्वीच्या काळचे राजे एवढा त्यांच्याकडे स्टॉक असायचा, त्यांच्या कोठ्या एवढ्या मोठ्या असायच्या, 100 क्विंटलची कोठी नसायची, त्यांची कोठ्या एवढ्या मोठ्या असायच्या की 12 वर्षेपर्यंत जरी दुष्काळ पडला तरी अन्नधान्य प्रजेला देऊ शकत होते. ते त्यांच्या राज्यातल्या सगळ्या त्यांच्या प्रजेला एवढी त्यांच्याकडे कॅपॅसिटी असायची. म्हणजे पूर्वीचे राजे असे दूरदृष्टिकोन त्यांच्याकडे असायचा. आणि त्यामुळे त्यांनी हा स्टॉक सगळ्यांना वाटून दिला होता. मग 12व्या वर्षी त्यांना समजलं की अरे अन्नाचा तुटवडा झाला. मग त्यांनी छानबीन केली, ऋषींना विचारलं की असं का घडलं. आणि मग ऋषींनी सांगितलं की शनिदेवाची वक्रदृष्टी आहे आणि म्हणून त्यांना राग आला शनिवर आणि त्याने शनिवर वाटचाल केली, चालून गेले ते शनिवर. आणि शनिदेव पण विचार करायला लागले की याची एवढी हिंमत, पृथ्वीवरचा कोण एवढा मोठा राजा आला की जो माझ्यावर आक्रमण करायसाठी आला आहे. म्हणजे आज जर आपल्याला 7:30 लागली शनीची आणि आपण जर विचार केला की शनीची एवढी हिंमत, ही बोलायची फार मोठी हिंमत झाली आपली, नाही का? शनीची एवढी हिंमत. आपण चुपचाप जातो, काहीतरी तोडगा करतो आणि काहीतरी उपचार करून येतो. त्यांनी डायरेक्ट आक्रमण केलं, कारण त्यांचं नाव दशरथ होतं, त्यांचा रथ 10 दिशांना जात होता आणि म्हणून ते आकाशमार्गी गेले शनिवर आक्रमण करायला. आणि जवळ जेव्हा गेले तेव्हा शनीने त्यांच्याकडे नुसतं असं बघितलं आणि बघितल्याबरोबर त्यांचा रथाचा बॅलन्स गेला आणि ते रथासहित ते खाली कोसळले. रथच पूर्ण त्याचे खाली इम्बॅलन्स झाल्याने खाली कोसळला. आणि जेव्हा तो रथ खाली कोसळत होता तेव्हा ते ओरडत होते, वाचवा वाचवा. आणि त्यावेळेस जटायू हा आकाशामध्ये उडत होता आणि त्यांची छलांग खूप उंच होती, भरारी होती. ॲक्च्युली त्यावेळेस त्यांची दोघांची शर्यत लागली होती. शर्यत नाही लागली होती, दोघांनी असा विचार केला होता की चला आपण दोघांनी सूर्याला धरू किंवा सूर्याला जाऊन पकडू. जटायू आणि संपाती दोघांची शर्यत लागली, दोघांची होड लागली होती, सूर्याला पकडायला जाऊ आपण. आणि दोघे पण एवढे उडाकू होते, एवढ्या तीव्र गतीने उडान घेतली त्यांनी की खूप जवळ गेले सूर्याचे. आणि जेवढे सूर्याचे जवळ गेले तेव्हा आग, दाह त्यांना जास्त व्हायला लागला. आणि त्यामुळे त्यांचा जो छोटा भाऊ होता जटायू, त्याचे पंख जळायला लागले, त्यांना त्रास व्हायला लागला आणि म्हणून तो खाली त्याचा बॅलन्स जायला लागला. आणि तेवढं बघून संपातीने आपले पंख त्याच्या पंखावर पकडले, त्याच्यावर आपले पंख त्यांनी पसरले त्याला सावली मिळावं म्हणून. पण त्याचे पंख जळाले संपातीचे आणि म्हणून संपातीवरून धडामसे खाली कोसळला. आणि तेव्हापासून संपाती आणि जटायू या दोघांची फुटानफूट झाली. कारण संपाती खूप दूर कुठे जाऊन कोसळला आणि जटायू आकाशामध्ये उडत होता त्यावेळेस.
आणि त्याने बघितलं की दशरथ ओरडतोय वाचवा वाचवा, आणि त्यांनी जाऊन आपले पंख पसरले आणि दशरथ राजाचा पूर्ण रथ आपल्या पंखांवर आधांतरी धरून ठेवला. आणि मग दशरथ महाराजांचा पुन्हा बॅलन्स आला आणि पुन्हा त्यांनी आक्रमण केलं. तेव्हा मात्र शनीने बघितलं की याची खूप मोठी हिंमत आहे, याची दाद द्यावी लागली याच्या हिमतीला. आणि म्हणून शनीने म्हटलं, मी तुझ्यावर खूप खुश आहे, तुझ्या पराक्रम बघून मी खूप खुश आहे. जा, मी तुला आशीर्वाद देतोय की तुझ्या राज्यात कुठल्याच प्रकारची कुदृष्टी होणार नाही आणि कधीही दुष्काळ पडणार नाही. आणि त्याच्या राज्यातला दुष्काळ टळला. आणि मग दशरथ महाराज जेव्हा आले तेव्हा ते जटायूला म्हटले की मी तुझ्यावर खूप खुश आहे, तुम्ही मला मी तुम्हाला काही देऊ इच्छितो, मागा माझ्याकडून काय मागायचं असेल. त्याने म्हटलं मला काहीच नको. ते बोलले माग माग, माझा मित्र आहे, तुम्हाला मदत केलीस, माग काहीतरी मी द्यायला तयार आहे. आणि त्याने म्हटलं जर तुला द्यायचंच असेल तर तुझा पुत्र मला दे, तुझा पुत्र जो आहे तो माझा पुत्र होऊ द्या, तो तुझा पुत्र मला दे. दशरथ महाराज म्हणत तथास्तु, मी वरदान दिला. का वरदान दिला? पुत्रच नाही, देणार काय? तसं एखाद्या व्यक्तीकडे, भिकाऱ्याकडे जर एखादा व्यक्ती गेला, आपण त्याला सांगितलं की चल मला 50,000 रुपये दे, तो म्हणेल घेऊन जा, माझ्या घरामधून घेऊन जा, बिंदास, काही टेन्शन नाही. का? आहेच नाही, काय घराला दरवाजेच नाही आहेत, इकडून हवा तिकडे सगळी पार होते. म्हणून त्यांनी सांगितलं. आणि दशरथ महाराजांनी म्हटलं की ठीक आहे, पण मला आता पुत्र नाही आहेत, जेव्हा माझे पुत्र होतील तेव्हा माझे पुत्र तुझे पुत्र म्हणून घोषित केले जातील. मग हे दशरथ महाराजांनी दिलेले वचन आहे, दशरथ महाराज निभावू शकले नाही, त्यांच्या मुलांनी निभावले वचन, सगळे वचन. पहिला कैकेयीला दिलेला, त्याच्यानंतर जटायूला दिलेला, आणि त्याच्या अगोदर त्यांनी वचन दिला होता कैकेयीच्या वडिलांना. कैकेयीच्या वडिलांना त्यांनी काय वचन दिला होता? कैकेयी अतिशय सुंदर मुलगी होती, ही तिसरी त्यांची पत्नी होती, तिसरी मुख्य पत्नी. तसे दशरथ महाराजांचे किती पत्नी आहेत टोटल? 350. 353. एवढ्या पत्न्या? हे तर काहीच नाही. एक चित्रकेतू नावाचे एक राजा होते, पूर्वी भागवतामध्ये वर्णन, चित्रकेतू नावाचे राजा होते, त्यांच्या 1 करोड बायका होत्या. म्हणजे तो व्यक्ती खरोखर करोडपती होता, करोड बायकांचा पती, करोडपती. तर मग यांच्या 350 बायका का झाल्या? दशरथ महाराजांचं एक नाव आहे नारी कवच, माहिती आहे स्टोरी? हां, मागे सांगितलं होतं. परशुराम जेव्हा पण परशु घेऊन सगळे निक्षत्री करण्यासाठी यायचे, पूर्ण राज्य सगळ्या क्षत्रियांना मारायला यायचे. त्यांना माहीत होतं दशरथ महाराजांनी की परशुराम हे स्त्रियांवर शस्त्र उगारत नाही, आणि जो स्त्रियांच्या मध्ये आहे त्याच्यावर पण शस्त्र उचलत नाही. आणि म्हणून त्याने काय केलं? जेव्हा जेव्हा परशुराम येण्याची खबर मिळते तेव्हा तेव्हा ते लगेच कुठेतरी एखादी मुलगी राजा ते बघून लग्नाच्या मंडपामध्ये येऊन उभे राहतात. शुभमंगल सावधाना, प्रत्येक वेळेस तसंच व्हायचं. आणि परशुराम पण एवढा रागावायचा, काय माणूस आहे, जेव्हा येतो तेव्हा तो स्त्रियांच्या आड लपतोय. म्हणजे म्हणून त्याचं नाव होतं नारी कवच. दशरथ महाराजांचं नाव पडलं नारी कवच. आजकाल असे नारी कवच खूप आहेत. बायकोचा हात पकडेल तो आणि बाहेर येऊन म्हणे शेजार सोड मला, फक्त तू सोड, फक्त बघतो मी याला बाहेर. बायकोचा हात पकडलाय त्याने, सोड फक्त मला. तर मग असे ते वचन देत होते. म्हणून कधीही आनंदाच्या भरात वचन देऊ नये, आनंदाच्या भरात कोणाला काही प्रॉमिस करू नये, आणि संतापाच्या भरात उद्विग्नपणे बोलू नये.
शब्दांना आवरावं. काय निघेल तोंडातून सांगू शकत नाही. तर मग दशरथ महाराज, जटायूचं सांगितलं ना मी, कुठपर्यंत आलो होतो आपण, काय सांगितलं? हां. मग त्यांनी वचन दिला पुन्हा याला. थोडं विसरतो मी आज. मी विसरेन, तुम्ही लक्षात ठेवा. माझी झोप झालेली नाही आज. तर दोघांचं संभाषण चालू होतं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला वचन देतो, मागा काहीतरी. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, मला तुमचे 2 पुत्र द्या. कशासाठी 2 मुलं हवेत? मारीच, ताटका आणि सुबाहू यांचा एक त्रिकूट होता, खानदानी असुरी फॅमिली. यांनी खूप प्रॉब्लेम केले होते, खूप परेशान करायचे ते. तर तिथे विश्वामित्र मुनी एक ठिकाणी यज्ञ करत होते आणि तो यज्ञ समाजाच्या उद्धारासाठी होता, समाजाच्या लाभासाठी यज्ञ करत होते. यज्ञ केल्याने समाजाचा लाभ कसा होतो, कोण सांगू शकतं का? यज्ञ केल्याने समाजाचा काय फायदा होतो, कोणी काय सांगू शकतं? यज्ञ असत ना, यज्ञ, होम हवन पूर्वीच्या काही करायचे. परिसरात शुद्धता निर्माण होते. गुड. अजून इथे कोणतरी काय म्हणत होता? हा, वातावरण शुद्ध होतं. अजून काय? ओके, मंत्र उच्चारणाने एक शुद्ध, एक पॉझिटिव्ह वेव्स तयार होतात. गुड. अजून अजून ओके, गुड. यज्ञाचा उद्देश जर असेल समाज हितासाठी, तर लाभ मिळतो. अजून काय? बोला बोला. तो वैयक्तिक उद्देश होता. पण समाजाचा उद्देश कसा साध्य होतो, समाज हित उद्देश कसा साध्य होतो? भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात, यज्ञात भवती पर्जन्यो. कुठला श्लोक येतो? अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव. आणि पुढे काय? यज्ञात भवतो पर्जन्य, यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञ केल्याने पर्जन्य होतं. पर्जन्य म्हणजे काय? पाऊस. येरे येरे पावसा तुला देतो पैसा. तो पण खोटा पैसा देतो आपण, पण यज्ञाने पाऊस पडतो. कृष्ण म्हणतात गीतेमध्ये. कृष्ण भगवद्गीतेमध्ये अजून एक ठिकाणी म्हणतात की एकमेकाला सहाय्य करूनच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर विसंबन राहून मदत घेऊनच तो इथे सुखी राहू शकतो. परस्परम भावयंतु असा एक श्लोक येतो की एकमेकाला सहाय्य केल्यानंतर, जसं मनुष्यांना देवतागण पर्जन्य देत आहेत, पाऊस देत आहेत, ऊन वारा देत आहेत, पृथ्वी देत आहेत, अन्न देत आहेत. हे देवतांच्या मदतीने आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. आणि हे जे मोठे मोठे डिपार्टमेंट आहेत ते देवतांच्याकडे आहेत. जसे इंद्राकडे काय आहे? पर्जन्य, पाऊस. सूर्याकडे लाईट, रोशनी. चंद्राकडे शीतलता. अजून चंद्रामध्ये रसतत्व आहे. फळांमध्ये, भाज्यांमध्ये रस जो निर्माण होतो ना, तो चंद्रामुळे निर्माण होतो. आणि सूर्यामुळे जीवन आहे. वायुदेव हवा नियंत्रित करतात. वरुण देव जल नियंत्रित करतात. पृथ्वी मैया पृथ्वी देवी.
त्या सगळ्या गोष्टी ज्या पर्यावरणामध्ये आपल्याला मिळत आहेत ह्या देवतागण हँडल करतायत, याचं नियोजन करतायत. आणि असे देवतागण त्यांना संतुष्ट कसं कराल, त्यांच्यासाठी मग आपण काय करणार, परस्पर भाव येऊन तो काय करणार आपण, मग त्याच्यासाठी आपण यज्ञ केले पाहिजेत. आणि यज्ञाने ते संतुष्ट होतात. आपण मनुष्याने यज्ञ केले तर देवतागण संतुष्ट होतात, आणि देवतागण संतुष्ट झाले तर या समाजाला ते ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या वेळेवर पुरवतील. जसं MSEBची लाईट आपल्याला ते प्रोव्हाइड करतात आणि आपण आकडा न टाकता मीटर घेऊन लाईट घेतो, बिल भरतो वेळच्या वेळेस आणि लाईट आपल्याला वेळच्या वेळेस येते. पण तरी पण लोड शेडिंग चालू असतं इकडे, पण कट नाही करत. पण मग त्याच्यामध्ये आपले भलतेच बहादर येते, काय टाकतात, आकुडा टाकतात, चोरीची लाईट घेतात. मग हा जो पाऊस पडतोय, हा पर्यावरण जो व्यवस्थित चालतोय, हे कोणामुळे, जे बिल भरतात त्यांच्यामुळे. कोण बिल भरतायत, जे यज्ञ करतात ते बिल भरतायत. कोण यज्ञ करताय, आता कलियुगामध्ये कुठला यज्ञ करणार, कलियुगामध्ये एकच यज्ञ सांगितलेले आहे. कुठला, नाम यज्ञ. कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन यज्ञ आहे. आणि म्हणून जर प्रत्येकाने हा संकीर्तन यज्ञ केला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा संकीर्तन यज्ञ आहे, जपा यज्ञ आहे. हा कलियुगामध्ये हरिनाम भगवंताचं नाव यज्ञ आहे. त्या यज्ञाचा जर आपण यज्ञ केला तर मात्र पाऊस पडेल, देवतागण संतुष्ट होतात आणि आपल्याला आवश्यक गोष्टी प्रदान करतात. तर म्हणून यज्ञ केले पाहिजेत. मग असे यज्ञ समाजाच्या फक्त एकासाठी करतो का आपण यज्ञ केल्याने किती ना सगळ्यांना लाभ होणार आहे. देवतागण संतुष्ट होतील. देवतागण एकाच ठिकाणी पाऊस पाडतील का, नाही, सगळ्या ठिकाणी पाऊस पडतील. जर जामनेरमध्ये इथे किती भक्त बसलेले आहेत, 40 भक्त बसलेले आहेत. हे 40 भक्तांनी जर रोज हरिकृष्ण महामंत्र जप केला तर फक्त 40 भक्तांच्या घरावर पाऊस नाही पडणार, पूर्ण जामनेरमध्ये पाऊस पडेल. बिल भरणारे 40 लोक आहेत जामनेरमध्ये, बाकी सगळे आखोडावाले. ते पण आपापल्या परीने करत असतील. रामकृष्ण हरी, भगवंताचं नामस्मरण महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने देवतागण संतुष्ट झाले, यासाठी यज्ञ महत्त्वाचा आहे. मग ते यज्ञ करत होते कोण, विश्वामित्र मुनी, समाजाच्या उद्धारासाठी, लाभासाठी. पण मग त्या यज्ञामध्ये हे बहादर येऊन विघ्न निर्माण करायचे. यज्ञ संपन्न व्हायला आला की ते मध्येच यायचे, तिथे मोठा काळोख करायचे, मायावी शक्तीने काळोख करायचे. आणि मायावी शक्तीने आकाशातून बाणांची वर्षा करायचे, कधी कधी धूळ पाऊसची वर्षा करायचे यज्ञ विजवण्यासाठी. आणि यज्ञ जर विजत नसेल तर मग काय करायचे, मलमूत्र विसर्जित करायचे त्या यज्ञामध्ये, दूषित करून टाकायचे यज्ञ. यज्ञ दूषित झाला की फळ मिळणार नाही, आणि असं करून ते निघून जायचे. मग विश्वामित्र मुनी त्यासाठी आले होते की हे कार्य कोणाचे, रक्षा करणं क्षत्रियांचं कार्य आहे. आणि म्हणून क्षत्रियाने ते कार्य करावं म्हणून ते क्षत्रियांकडे गेले. कानून हातात घ्यायचं नाही, पहिल्यापासून आहे. क्षत्रियांकडे गेले ते, राजाकडे. आणि म्हणून त्यांना म्हणतात की तुमच्या 2 मुलांना पाठवा, सफिशियंट आहेत. आणि हे जेव्हा ऐकलं दशरथ महाराजची एकदम पायाखालची जमीन खेचल्यासारखं झालं की कसं काय, माझे 2 मुलं हे आता जे 16 वर्षाचे झाले, ते यांना काय माहिती, अजून एक युद्ध जिंकले नाही आहे. आणि ते काही श्लोक म्हणतात माहिती आहे का, राम राजीव लोचन, राम राजीव लोचन. राम कसे आहेत, राजीव लोचन, त्यांचे लोचन कसे आहेत, कमळासारखे आहेत. कमळची उपमा दिली. कमळ काय करतो, कमळ सूर्य उगवला की उमलतो आणि सूर्य मावळला की बंद होतो. तसाच माझा राम, छोटा राम आहे. जसं सूर्य मावळला ना थकून जातो तो, त्याला लगेच झोपायला लागतं. आणि ही आसुरिक शक्ती आहे, ही रात्री जास्त शक्तिशाली होते. हा माझा राम काय करेल. त्याच्यामुळे कृपया करून त्यांना दोघांना, मी स्वतः येतो जातीने आणि माझी विशेष सेना तुमच्यासोबत घेऊन येतो, मी रक्षण करतो.
पहिली गोष्ट, जेव्हा दशरथाने यांचं नाव ऐकलं, ताटका आणि मारीच सुबाहू, तर रावण दशरथ महाराज एकदम थोडे दचकले की कारण हे साधारण नाही आहेत, हे रावणाचेच मिलीभगतवाले नातेवाईक आहेत. आणि त्यामुळे दशरथ महाराजांना एक वसवा होता त्याचा, म्हणून त्यांनी म्हटलं की या दोघांना नेऊ नका, मी येतो स्वतः. आणि विश्वामित्र मुनींनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, ते सक्षम आहेत ह्या गोष्टी यांना नष्ट करण्यासाठी, ते दोघे सक्षम आहेत, म्हणून तुम्ही काही काळजी करू नका. दशरथ महाराज ऐकतच नाही. मग तेव्हा विश्वामित्र मुनी म्हटले, दशरथ महाराज, जे तुम्ही करू शकत नाही ते तुमचे 2 मुलं करतील. आणि शिवाय ते असे म्हटले की तुमच्यामध्ये ते कॅपॅसिटी नाही, योग्यता नाही आहे की तुम्ही त्यांना हरू शकाल, हे दोघे करतील, म्हणून तुम्ही जसं अट्टहास करू नका, तुम्ही बसा. तरी पण दशरथ महाराज विनवणी करू लागले त्यांना, प्लीज तुम्ही त्यांना नेऊ नका, प्लीज त्यांना नेऊ नका. त्यामुळे विश्वामित्र खूप भडकले, रागावले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मला वचन दिलं आहे. आणि मग त्यावेळेस मात्र दशरथ महाराज शांत झाले आणि त्याने सांगितलं की ठीक आहे, तुम्ही घेऊन जा. आणि तेव्हा राम आणि लक्ष्मण दोघे खूप त्यांनी आपल्या छातीवर दगड ठेवून त्यांनी आपल्या 2 मुलांना सोबत पाठवलं आहे. आणि जेव्हा ते गेले विश्वामित्र मुनींच्या सोबत, विश्वामित्र मुनी त्यांना घेऊन निघाले. जात आहेत. रामचंद्रांची एक विशेषता अशी आहे की ते जिज्ञासू खूप आहेत. रस्त्याला चालताना जाताना ज्या ज्या गोष्टी त्यांना रस्त्याला दिसत आहेत, प्रत्येक गोष्टीची ते चौकशी करत होते. पण ती चौकशी कशी असायची, इन्फॉर्मेशन फक्त म्हणून नाही. क्वेश्चन वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात. काही लोकांचे क्वेश्चन असतात ते इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन असतात, काही लोकांचे क्वेश्चन असतात ते फिलॉसॉफिकल क्वेश्चन असतात, काही लोकांचे क्वेश्चन कसे असतात की काय जस्ट विचारायचं म्हणून विचारायचे क्वेश्चन असतात. आमच्या एक ठिकाणी एक सत्संग होता एका ठिकाणी, आणि तिथे एक माणूस यायचा. तो आला, समोर बसला आणि पहिला मंत्र म्हटला. झोपवण्याचा एक मंत्र असतो सत्संगामध्ये, एक झोपवण्याचा मंत्र असतो आणि एक उठवण्याचा मंत्र असतो. झोपवण्याचा मंत्र कुठला? ओम नमो भगवते वासुदेवाय. जसा ओम नमो भगवते म्हटला की झोप यायला सुरू होते की आता सुरू झालं. आणि उठवण्याचा मंत्र कुठला? महाप्रसादे गोविंदे. जसा महाप्रसादे सुरू झाला की आता झालं का, संपलं. तर तो असा होता की ओम नमो भगवते सुरू झालं की तो समोर बसायचा आणि एकदम झोपून जायचा. आणि जसं प्रोग्राम संपला आणि प्रवचनकार काय विचारायचे, कोणाचा काय प्रश्न, लगेच त्याचा हात वर. प्रत्येक प्रवचन नंतर प्रवचनकाराने जसं विचारलं की कोणाचा काय प्रश्न, लगेच त्याचा हात वर. काय ऐकला याने आणि प्रश्न कशाच्या बळावर करतोय काय माहिती नाही, पण तो हात प्रत्येक वेळेस वर आणि काहीतरी प्रश्न विचारले. तर म्हणून प्रश्न पण कसे असावे हे पण फार महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण प्रश्न विचारायला संकोच करतो. काय संकोच असतो प्रश्न विचारायला? अरे बाकीचे लोक काय म्हणतील, काय प्रश्न विचारतोय. किंवा कधी कधी प्रश्न विचारायला भीती वाटते की कसं काय विचारू. किंवा कधी कधी असं विचारू का असं करता 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 नाही विचारत. किंवा मग कधी कधी प्रश्न आल्यानंतर असं वाटते जाऊ दे, प्रभूजी तिकडे जेव्हा रूममध्ये भेटेल ना तिथे विचारू. पण प्रश्न विचारल्याने काय फायदा होतो? मनातली शंका निघून जाते. इतरांच्या मनामध्ये पण तो प्रश्न असू शकतो, त्यांना पण त्याचा फायदा होतो. आणि प्रश्न विचारून जेव्हा आपण उत्तर मिळतो, सखोल माहिती मिळते, ते जास्त वेळ लक्षात राहतं स्वतः उत्तर शोधण्यापेक्षा. म्हणून प्रश्न विचारलं पाहिजे, जिज्ञासा असायला पाहिजे. जिज्ञासू नाही तर रोज आपण प्रश्न विचारतो सकाळी उठल्यापासून. प्रत्येक जीव जसं सकाळी सूर्य उगवला की प्रत्येकाचे प्रश्न चालू होतात. सूर्य उगवल्याच्या पूर्वीच पक्ष्यांची पण कलरव सुरू होते. चिव 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 काय करतात? आज चला उठा 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 चला. आणि ते जे लहान बाळं असतात पक्ष्यांचे ते म्हणतात चिव 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 जा
जा आम्हाला खाणं घेऊन या, खाणं घेऊन या, खाणं घेऊन या, खाणं घेऊन या. आणि ते बाहेर जातात आणि बघतात कुठे कीड पडलेली आहे, कुठे खायला पडलेले, कुठे धान्य पडलेले, कुठे पडले. प्रत्येकाचे प्रश्न चालू असतात, चिव 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 चिव. तसं मनुष्याचे पण प्रश्न, सकाळी उठल्या प्रश्न, चला उठायचं, आता काय करायचं हो, कामावर जायचं, भाकरी करायची, जॉब करायचे, सब्जी आणायची, काय भाव आहे, काय आहे. मार्केटमध्ये पण सगळ्यांचे प्रश्न असतात, काय भाव आहे. प्रत्येकाचे प्रश्न. पण कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत? आध्यात्मिक चर्चेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बाकी सगळे प्रश्न तर पापी पेट का सवाल. कुछ चंद सर फिरे हैं भगवान की तलाश में, बाकी सब दाल चावल के जुगाड़ में. तर म्हणून मग त्यांची जिज्ञासू वृत्ती असायची रामचंद्राची, आणि ते खरोखर प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचे जाणून घेण्यासाठी. आणि प्रत्येक ठिकाणी ते प्रश्न विचारत प्रवास त्यांचा यांना खूप सुंदर प्रवास येतो जाताना. आणि मग जेव्हा ते तिथे येतात, तिथे आल्यानंतर त्यांना सगळी जागा दाखवून देतात ते विश्वामित्र मुनी. ही जागा आहे, यज्ञाची जागा आहे, कुठून ते आक्रमण करतात, कसे आक्रमण करतात, कुठल्या वेळात आक्रमण करतात, हे पण सांगतात. आणि ते कधी आकाशामध्ये अदृश्य होऊन आक्रमण करतील, आणि त्यावेळेस तुला ते दिसत नसल्यामुळे तू घायर होऊन जाशील. त्याच्यामुळे राम लक्ष्मण सतर्क राहा, आणि यांना साधारण असुर समजू नका. तेवढे ठीक. आणि यज्ञ सुरू झाला. यज्ञ काही दिवस झाले, आणि यज्ञ आता समाप्तीवर आहे. आणि विश्वामित्रांनी त्यांना फोन केले की हे आता काही ना काही गडबड करण्याची शक्यता आहे. आणि जसं यज्ञ समाप्तीवर आलं तेव्हा आकाशामध्ये अचानक खूप सारे ढग आले, जोराने हवा सुटली, सोसाट्याचा वारा सुटला. आणि प्रभू रामचंद्राने लगेच बाण काढला, आणि त्या बाणाने तो वारा शांत केला. बाणाने वारा कसा काय शांत होईल? सांगा बरं, डोकं लावा. वायुदेवाचे बाण मारा. ओके, थोडासा जवळ आहे, आन्सर थोडा जवळ आहे. अजून जे अस्त्र असायचे ना, ते हमेशा एकाने जर एक अस्त्र सोडला तर दुसरा काउंटर ॲक्ट करणारा दुसरा अस्त्र सोडतो त्याला रोखण्यासाठी. आपल्या इथे कसे पत्ते फेकतो, पत्ते. याने तिकडे एक्का टाकला की याने बादशाह टाकला की याने राणी टाकली, असं एकावर एक कसं असतं की नाही, एकापेक्षा एक. हुकूम हां, एक्का टाकला तिथं म्हणतो आमचा हुकूम. हे अगोदर खेळलो आम्ही, हुकूम असतो ना. तसं अस्त्रांवर अस्त्र असतो. जर वायव्य अस्त्र जर सोडला तर त्याला रोखण्यासाठी पर्वत अस्त्र सोडला जातो. पर्वत अस्त्र म्हणजे पर्वत वायू अडवू शकतो, म्हणून पर्वत अस्त्र सोडला जातो. अग्नेय अस्त्र जर तुषाने सोडला तर हा पर्जन्य अस्त्र सोडून त्याला विझवतो. असे बरेच अस्त्र आहेत, त्याचा एका अस्त्राला दुसरं अस्त्र काउंटरॅक्ट करतो. काही अस्त्र असे आहेत की त्याला उपायच नाही. ब्रह्मास्त्राला उपाय आहे फक्त एकच, काय? ब्रह्मास्त्र. तसं महाभारतामध्ये वर्णन येतात. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडला अर्जुनावर, आणि त्याला रोखण्यासाठी अर्जुनाला सुद्धा ब्रह्मास्त्र सोडावं लागलं, पण त्याच्याने खूप मोठे साईड इफेक्ट होतो. महाभारतामध्ये एकदा नारायण अस्त्र सोडला होता अश्वत्थामाने सर्वांना मारण्यासाठी. नारायण अस्त्राला प्रत्युत्तर देण्यासाठी कुठलाच अस्त्र नाही आहे एवढं शक्तिशाली. आणि त्याच्यामुळे त्या अस्त्राला आता काय करणार? आणि भगवान कृष्ण बघायला लागले की तो अस्त्र तिकडनं आला आहे, फार शक्तिशाली अस्त्र आहे, आणि अर्जुनाला समजत नाही की आता याला काय उत्तर करू, माझ्याकडे कुठला अस्त्र बाण नाही. मग ते अर्जुन कृष्णाला विचारतात, कृष्ण आता काय? कृष्ण म्हणतात आता काय नाही, याला काहीच नाही करू शकत. म्हणजे मग याच्यासाठी फक्त एकच उपाय आहे, यांच्यासमोर नम्र व्हा आणि याला दंडवत प्रणाम करा. हा अस्त्र काहीच करणार नाही, आशीर्वाद देऊन निघून जाईल. ते बोला अरे चांगले आयडिया आहे. सगळी सेना, सगळी त्यांची जी
पार्टी होती पांडवांची. सगळ्यांना सांगितलं की प्रणाम करा, प्रणाम करा. सगळ्यांनी दंडवत प्रणाम केला आणि अस्त्र सगळ्यांना आशीर्वाद देत देत गेला. आणि भीमसेन म्हणतो मोडेन पण वाकणार नाही, गदा घेऊन उभा राहिला, मी बघतो म्हणे या अस्त्राला. आणि भीमसेन घेतली त्यांनी गदा आणि त्यांच्यावर आक्रमण करायला चालून गेला. आणि जसा त्या अस्त्राचा प्रभाव भीमसेनवर झाला, भीमसेनच्या शरीराचा आग व्हायला लागली आणि भीमसेन जळायला लागला. आणि भीमसेन तरी पण मानायला तयार नाही, म्हणजे नाही मी मानणार याला, मी याला तुकडे तुकडे करेन. तेव्हा कृष्ण आणि अर्जुन दोघं रथ सोडून जे पळत पळत गेले भीमसेनकडे आणि भीमसेनला पकडला. दोघांनी त्याचं डोकं पकडलं आणि खाली दाबलं जमिनीवर आणि त्याला सपाट झोपवलं आणि तो अस्त्र वरून निघून गेला. कधी कधी आई वडील मुलांना असा दंडोत प्रणाम करतात की नाही, बिचारा जबरदस्ती करतं तरी पण नाही कर कर कर. एकदा एक ठिकाणी एक लहान बाळाला घेऊन एक माताजी आली होती, तो नाही प्रणाम कर प्रणाम कर, तो आणि तिने दाबलं डोक्यात, खाट जमिनीला. कार्पेट होता, बरं होतं, लादी असती तर काहीतरी फुटलं असतं, लादी फुटलं असती तर डोकं फुटलं असतं. प्रणाम करून अस्त्र असे असतात, काउंटरॅक्ट करणारे अस्त्र असतात. आणि त्यामुळे रामचंद्राने लगेच तो अस्त्र रोखला. आणि कधी कधी ते मायावी अस्त्र, मायावी अशी तयार करतात, मायावी दृश्य असं तयार करतात की वास्तविक ते नसतं पण असं जाणवतं की इथे असं काहीतरी त्यांनी तयार केलं आहे, इल्युजन तयार केलं आहे, ज्याच्याने ते खूप बाण आकाशातून पडायला सुरुवात होतात. रामचंद्राने ते मायावी शक्ती नष्ट करण्यासाठी बाण मारला आणि ती मायावी शक्ती नष्ट केली. आणि त्यांच्या समोर एक अक्राळ विक्राळ खूप शक्तिशाली आणि अस्तव्यस्त तिचे असे केस विखरलेले अशी एक स्त्री ताटका समोर प्रकट झाली. जशी ती स्त्री ताटका त्याच्यासमोर त्रिशूळ घेऊन प्रकट झाली, रामचंद्राने जो बाण ताणला होता तो रामचंद्र शांत झाले. का? स्त्रीवर कसं काय बाण मारू? भले ती असुर आहे पण ती स्त्री आहे आणि स्त्रीवर बाण चालवणं हे क्षत्रियांची परंपरा नाही आहे, शूरवीरांची परंपरा नाही आहे. आणि ते थांबले. आणि लगेच विश्वामित्र मुनी म्हटले की हे राम, हे बघू नकोस की ती स्त्री आहे पण ती असुर आहे, त्याच्यामुळे असुर हिचे गणनेमध्ये तिला कन्सिडर कर आणि तिचा वध कर. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने बाण मारला आणि एकाच बाणामध्ये ती खाली कोसळली. जशी ती खाली कोसळली तशी तिचे बाकीचे जे सवंगडी तिचे मुलं जे आहेत मारीच आणि सुबाहू या दोघांनी जोरात आक्रमण केलं. राम लक्ष्मण आणि रामचंद्र एवढे तरबेज आहेत बाण मारण्यामध्ये की इमिजिएटली त्याने दुसरा बाण लावला आणि मारीचला आकाशामध्ये जो दूर फेकून दिला एका बाणाने. एक बाण त्याचा असा हिट झाला त्याच्या छातीला की तो एवढा लांब उडला, तो आकाशामध्ये उडत समुद्रामध्ये 800 मैल जाऊन दूर पडला. 800 मैल दूर जाऊन पडला म्हणजे किती तो बाणाचा स्पीड असेल. आणि अंगामध्ये बाण न घुसता तो बाणाच्या प्रहाराने एवढा लांब उडला. विचार करा, बेशुद्ध होऊन तो समुद्रामध्ये पडला आणि समुद्राचं खारं पाणी पिऊन पिऊन शुद्धीवर आला. आणि जेव्हा नदीच्या समुद्राच्या जेव्हा कडेला लागला तेव्हा त्याला सगळं आठवलं की बाप रे. आणि जेव्हा जेव्हा तो क्षण आठवायचा रामचंद्राचा तो बाण, तेव्हा त्याच्या अंगाला असे शहारे यायचे मारीच्या. आणि म्हणून त्यांनी कुठे पण जरी नाव ऐकलं तरी त्याला राम वाटायचा आणि तो तिथून पळून जायचा. एवढा त्याच्या मनामध्ये वचपा बसला होता. त म्हटलं, त म्हणजे ताक जसा होतो की नाही तसं त्यांना म्हणजे राम वाटायचा. आणि म्हणून रामापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने सुबाहू यांनी आक्रमण केलं आणि प्रभू रामचंद्राने त्यांना बाण मारून तिथेच त्याला समाप्त केलं. अशा पद्धतीने. आणि काय होत होतं की यांचं युद्ध जे खूप चालू होतं, भगवान लगेच मॅच संपवत नाही, थोडा मजा करतात. रामचंद्र थोडी मजा करतात, कृष्ण पण थोडी मजा करतात. थोडी असं थोडं आठीतटीवर आला की कशी मजा येते. 3 बॉल 13 रन. आणि मग आता कसं काय होणार काय माहिती काय होणार. आणि लगेच दुसऱ्या बॉलमध्ये छक्का आणि अंपायर म्हणतो नो बॉल. मग किती रन झाल्या? 7 रन. अशा पद्धतीने जेव्हा मॅच चेंज होते इथे पण अशाच पद्धतीने रामचंद्र थोडंसं खिलवाड करतायत.
मजा आणतात थोडं. आणि पण विश्वामित्र मुनीने म्हटलं, राम टाईमपास करू नको आता. का? संध्याकाळ होत आहे. ती वेळ संध्याकाळची होत होते. युद्ध करता करता संध्याकाळ, सूर्यास्त होत आहे. सूर्यास्त जर झाला आणि अंधार पडायला सुरुवात झाली तर रात्रीच्या वेळेस असुरांची शक्ती डबल होते. रात्रीच्या वेळेस असुरांची शक्ती जास्त वाढते. म्हणून आत्ताच त्यांना संपव. आणि रामचंद्राने लगेच बाण काढला आणि एका बाणमध्ये संपूर्ण नष्ट केलं. मारीचला उडवला, सुबाहूला ठार केलं आणि ताटकाला पण ठार केलं. अशा पद्धतीने तिघांचा उद्धार प्रभू रामचंद्राने केला. लक्ष्मण बॅकअपला होते, बघत होते आणि अशा पद्धतीने तिघांचा वध केला. आणि प्रभू रामचंद्र मग यज्ञ संपन्न झाला, त्यांचा जय जयकार करण्यात आला. विश्वामित्र मुनी बरे खुश झाले, त्यांना आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी त्यांची दोघांची चर्चा सुरू होती, विश्वामित्र मुनी, राम आणि लक्ष्मण. आणि रामने बघितला की त्या रस्त्या त्यांचे जे आश्रम होता त्यांच्या बाहेरून बरेच लोक कुठेतरी चाललेत असं त्यांनी बघितलं. त्यांनी विचारलं की हे सगळे लोक चाललेत कुठे? विश्वामित्र मुनीने सांगितलं की हे सगळे चालले जनकपुरामध्ये. ते बोलले, का जनकपुराला चालले? धनुष्य बघायला? ते बोलले, धनुष्य बघायला एवढं लांब जायची काय गरज आहे? तुला नाही, तो एक विशेष धनुष्य आहे. ते बोलले, काय विशेष? शिवधनुष्य. आणि तिथे प्रण केलेला आहे, पण 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 लावलेला आहे. काय? जो तो धनुष्य उचलेल आणि त्याला बाण साधेल त्याच्याशी जनक कन्या, जनक नंदिनी सीता हिच्याशी विवाह होईल. अच्छा, विशेष आहे तो धनुष्य. तो कोणाचा आहे? शिवधनुष्य आहे. तो शिवजींचा धनुष्य आहे, जो इक्ष्वाकू परिवारातून चालत 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 तो दशरथ महाराजांकडे आला. कसा आहे तो धनुष्य? तो धनुष्य एवढा विशाल आहे की तो दरबारामध्ये आणण्यासाठी एक बऱ्याच चाकांची एक गाडी लागते. किती चाकं आहे त्याचे एक्झॅक्टली वर्णन दिले रामायणमध्ये. एवढी चाकं लागतात त्याला. जसं एक ट्रेलर जातो की नाही रोडवरून, ते ट्रेलर ट्रक नेताना किती चाकं असतात त्याला? 2-2 असे मोठे मोठे चाकं असतात, 8-10 चाकं त्याला असतात तिथे. हा रथ आणण्यासाठी कितीतरी खूप 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 सारी चाकं होते. अशी एक गाडी लागते. त्या गाडीवरच तो ठेवला जायचा. आणि त्याला ओढण्यासाठी रोज तंदुरुस्त पहलवान, जिममध्ये जाणारे, त्यांचा लोकल जिम असायचा, त्याने खास त्यांना त्यासाठीच तयार केलं जायचं. त्या पहलवानांना खाऊ पिऊ त्यासाठी घातलं जायचं की जेव्हा गरज पडेल तेव्हा तो बाण, धनुष्य ढकलत ढकलत आणि ओढत ओढत तिथे घेऊन यायचं त्या रंगमंचवर. असे पहलवानांचं पण नाव दिले की एवढे पहलवान लागायचे, 50-60 पहलवान लागायचे तो रथ ढकलायला, तिथे आणायला. तो असा तो शिवधनुष्य. त्याचं जेव्हा असं वर्णन केलं रामचंद्र, म्हटलं एवढा मोठा शिवधनुष्य? तुला मला बघण्याची इच्छा आहे. बोले, आपण बघू शकतो का? ते बोले, का नाही बघू शकत, चला आपण पण जाऊया तिकडे. आणि विश्वामित्र मुनी, रामचंद्र आणि लक्ष्मण दुसऱ्या दिवशी सकाळी जनकपुराकडे निघाले. चालतायत 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 रस्त्याला त्यांना एक मोठी नदी लागली. आणि त्याने विचारलं की एवढी मोठी नदी कुठली आहे? राम विचारतायत, एवढी मोठी नदी कुठली आहे? ते म्हणतात, ही गंगा आहे. हीच गंगा जी भगवान विष्णूंच्या चरणातून निघते. चरणाच्या स्पर्शाने ब्रह्मांडाचा भेद होतो आणि विरजा नदी त्यांच्या चरणाला धुवत खाली येते. तीच गंगा म्हणून आहे. तीच भगवान शिवजी आपल्या माथ्यावर धारण करतायत. तीच गंगा आहे. हीच गंगा भगवंताच्या चरणातून निघली आणि तेच भगवंत राम विचारतायत की कुठली नदी आहे. ऐके नाही गंमत? आणि विश्वामित्र म्हणून त्यांना होल स्टोरी सांगायला चालू करतात की कसे काय त्यांचं नाव होतं, त्यांच्या पहिले सगर नावाचा एक राजा होता. सगर नावाचा एक राजा होता. आणि त्या सगर राजाने
यज्ञ केला होता, अश्वमेध यज्ञ केला होता. आणि अश्वमेध यज्ञ संपन्न होताना त्यांचा घोडाच, अश्वमेध यज्ञाचा घोडाच कोणी पळून नेला. कुठे नेला, कुठे गेला काय माहिती नाही. तो इंद्राने पळून नेला होता. पण त्याने तो कुठे ठेवला? त्याने कपिल मुनी जिथे तपस्या करत होते तिथे ठेवला, पातालामध्ये. आणि सगर राजाने सगर राजाचे बरेच मुलं होते, त्यांनी सगळ्या ठिकाणी शोधलं. सगळ्या ठिकाणी शोधायला सगळ्या दिशांना त्यांना सापडला नाही तो घोडा. मग त्यांनी सांगितलं की ही जे भूमंडल आहे, पृथ्वी भूमंडल जे आहे त्याच्या खाली तुम्ही खोदा. आणि त्याच्या खाली त्यांनी खोदायला सुरुवात केली. शोधत तिकडे पण त्यांना सापडलं नाही. पाताळापर्यंत गेले, तिकडे त्यांना सापडलं नाही. आणि मग परत मग ते खोदत ते एवढे खाली गेले की एका ठिकाणी त्यांनी बघितलं की ते घोडा बांधलेला आहे आणि तिथे एक ऋषी तपस्या करतायत. त्यांना असा राग आला की हा ऋषी इथे तपस्या करत बसलाय, ध्यान लावत बसलाय आणि आमचा घोडा पळून इथे घेऊन आला. आणि म्हणून त्याने सगळ्या मुलांनी आक्रमण केलं, एका स्वरामध्ये एकाच तालामध्ये आक्रमण केलं त्या ऋषीवर. आणि जेव्हा ते चालून गेले ऋषीवर, ऋषींनी फक्त आपले डोळे उघडले आणि एक अशी दृष्टी टाकली की त्या दृष्टीने सगळे मुलं त्यांचे जळून भस्म झाले, डायरेक्ट राख. आणि त्याच्यामुळे सगर राजाला काहीच माहीत नाही की मुलं गेले कुठे. त्यांचा शोध करता त्यांना माहिती पडलं की त्यांचे मुलं जे घोडा शोधायला गेले होते तिथे ते जळून भस्म झाले कपिल मुनींची शापामुळे. आणि ते स्वतः आले आणि कपिल मुनी त्यांनी माफी मागितली, प्रणाम केला, माफी मागितली की माझ्या मुलांना जिवंत करा. पण ते म्हटले की नाही, यांचा उद्धार करा. यांचा उद्धार कसा होईल? जेव्हा गंगा इथे येईल तेव्हा त्याच्या स्पर्शाने यांचा उद्धार होईल. मग आता गंगा कुठे आहे? त्यावेळेस गंगा स्वर्गामध्ये होती. म्हणजे गंगेचा उगम ऑलरेडी झाला होता. गंगेचा उगम होण्याची स्टोरी काय आहे? जेव्हा भगवान सत्ययुगामध्ये, जेव्हा भगवान वामनदेव आले होते बली महाराजांचं राज्य हिसकून घेण्यासाठी आणि देवतांना परत देण्यासाठी, की बली महाराज असुर आहे. बली महाराजांनी देवतांचं राज्य हिरावून घेतलं होतं आणि त्यांना सगळ्यांना त्यांनी तडीपार करून टाकलं होतं, हकललं होतं इकडे तिकडे. माहिती आहे ना स्टोरी सगळ्यांना? किती जण माहिती आहे स्टोरी? हातवर करा. किती जण माहिती नाही? हातवर करा. ज्यांना माहिती आहे त्यांनी, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगा. तर भगवान वामनदेव बली महाराजांना त्याने, मग बली एक वामन बटूच्या रूपामध्ये गेले होते बली महाराजांच्या राज्यामध्ये. आणि ते म्हटले की मला भिक्षा पाहिजे. ते बोलले काय भिक्षा पाहिजे? ते मला म्हटले की मला 3 पावलांची जमीन द्या. बटू वामन छोटासा नाटा, 3 पावलांची जागा द्या. त्याने म्हटलं 3 पावलांची जागा काय मागतोस रे? तुझी बुद्धी पण तुझ्या उंचीसारखी छोटी आहे. असं काहीतरी माग की पुन्हा मागायची गरज नाही पडली पाहिजे तुला. ब्रह्मांड माग, म्हणजे तुला पूर्ण एक लोक देईन तुला, मी एक ग्रह देऊन टाकेन तुला, माग. यांनी म्हटलं जो व्यक्ती त्याची आवश्यकतेने संतुष्ट होत नाही त्याला पूर्ण ब्रह्मांड जर दिलं तरी तो कधी संतुष्ट होणार नाही. आणि म्हणून मला फक्त 3 पावलं जमीन नाही. आणि बली महाराज तथास्तु म्हटले, ठीक आहे 3 पावलं जमीन घेऊन टाका. आणि बघता बघता त्या वामन देवाने आपलं रूप जे विशाल केलं, पूर्ण ब्रह्मांड झाकून टाकलं त्यांनी आपल्या आकाराने. आणि त्याने एक पाय उचलला, एका पायाने त्याने पृथ्वीपासून खालचे सगळे लोक, पाताळापर्यंत सगळे लोक त्यांनी व्यापून टाकले. दुसऱ्या एका पावलामध्ये पृथ्वीपासून सगळे वरचे लोक, स्वर्गलोक, पाताळ, सगळे लोक त्यांनी व्यापून टाकले. जेवढे बली महाराजांच्या ताब्यात होते सगळे व्यापून टाकले. आता 3रं पाऊल ठेवायला जागा दे. आणि बली महाराज म्हटले की माझ्याकडे काहीच नाही आता भगवान, तुम्ही सगळंच घेतलंय माझ्याकडून हिरावून, माझ्याकडे काहीच नाही. पण एक गोष्ट आहे माझ्याकडे, माझा स्वतःचा अहंकार जो मी तुम्हाला दिलेला नाही आहे. कृपया करून माझ्या डोक्यावर पाय ठेवा. आणि बली महाराजांच्या डोक्यावर भगवंतांनी पाय ठेवलं आणि त्यांना सुतल लोकामध्ये दाबलं. त्यांना सुतल लोकामध्ये, खालच्या लोकामध्ये घेऊन गेले. जे सुतल लोक खालच्या लोकातला स्वर्ग आहे.
जसं वरच्या लोकातला एक स्वर्ग इंद्र राहतो, तसं खालच्या लोकातला तो स्वर्ग आहे, तिथे एवढी सगळी ऐशोआराम आहे. आणि मग जेव्हा भगवंतानी जो पहिला वरचा जो पाय उचलला होता वरचे लोक व्यापण्यासाठी, तेव्हा तो पाय थोडा जास्तच वर गेला होता आणि ही ब्रह्मांडाची जी कक्षा आहे, जो थर आहे, तो भेदला गेला त्यांच्या पायाच्या अंगुठ्याने. आणि भेदल्यामुळे त्याला छिद्र पडलं. आणि या ब्रह्मांडाच्या वर काय आहे? विरजा नदी, एक मोठी नदी आहे, ज्या नदीने भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत याची बॉर्डर तयार केलं आहे. आणि त्याला भेदल्यामुळे त्यांच्या चरणांना लागून ते पाणी खाली पडायला लागलं. आणि चरण धुवून ते पाणी आलं विरजा नदीचं, ती गंगा बनले. जसं ते वरून खाली पडलं पाणी, सगळ्यात पहिल्यांदा कुठे आले? ब्रह्मलोकात. पहिला लोक ब्रह्मलोक आहे ना, सत्यलोक ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवानं लगेच आपलं कमंडोळ मांडला. का? भगवंतांचं चरण तीर्थ आहे, तीर्थ, लगेच कमंडोळ मांडणं त्यांचं. ब्रह्मदेवाचं कमंडोळ काय असं छोटं नाही, आपला लोट्यासारखा. ती नदी ब्रह्मलोकातून येऊन खाली वाहत 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 स्वर्गलोकामध्ये येते. आणि स्वर्गलोकामध्ये येऊन ती थांबली होती गंगादेवी. पृथ्वीवर जायची त्यांची इच्छा नव्हती. का? पृथ्वी म्हणजे सगळे असे गलिच्छ लोक आणि मृत्यू लोक, हे सगळे असे पण जाऊन काय फायदा? असे पण जाऊन लोक आंघोळ करणार नाही तिथे कलियुगामध्ये. दिवसातून एकदाच आंघोळ करतील, ते पण पाणी घेऊन गरम करून गरम करून आंघोळ करतील. कलियुगातल्या लोकांना बघून किंवा पृथ्वीवर तिथे यायची इच्छा नव्हती. ती स्वर्गामध्येच ठीक होते. मग तिला स्वर्गामधून खाली आणण्यासाठी सगर राजाने त्यांचा मुलगा अजून त्यांनी प्रयत्न केला. त्याचे प्रयत्न केले आणि त्यांनी तपस्या केली. ती तपस्या करता 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 त्यांचं आयुष्य संपलं. मग त्यांचा अजून एक मुलगा आला अंशुमान. त्याने तपस्या केली. त्याची तपस्या पण करता करता त्याचं आयुष्य निघून गेलं. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा पुत्र आला, तिसरी पिढी ही. तिसरा पुत्र आला कोण? भगीरथ राजा. मग भगीरथ राजाने तपस्या केली आणि त्यांच्या तपस्येने फळ मिळालं आणि भगवान शिवजींना त्यांनी संतुष्ट केलं. कारण त्यावेळेस शिवजींच्या जटेमध्ये गंगादेवी होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कृपया करून गंगेदेवीने जरा बोलवायचं. आणि मग अशा पद्धतीने शिवजी प्रसन्न झाले. शिवजीने आशीर्वाद दिला. शिवजीने सांगितलं गंगाला, गंगे जा खाली. आणि गंगा यायला तयार नाही. काय यायला तयार नाही? तेवढे बरे तुमच्या जटेत एक वैष्णवाचा संघ मिळतो आम्हाला. परम वैष्णवा नाम यथा शंभू शिवजी सगळ्यात श्रेष्ठ वैष्णव आहेत, त्याच्यामुळे संघ मिळतो आहे आम्हाला. शिवजी रागावले आणि शिवजीने जटा आटपटली खडा आणि तिला बाहेर काढली. आणि मग गंगा खाली जेव्हा पृथ्वीवर आली, तेव्हा पृथ्वीवर जेव्हा आली गंगा, तेव्हा भगीरथ राजाने तिला घेऊन ते जात होते. तर अशा पद्धतीने ती पूर्ण स्टोरी सांगितली की कसे ते आले. भगीरथ त्यांना घेऊन चालले होते. चालता 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 बरेच दूर गेले. ते रथात चालले होते आणि गंगा मागे प्रवाह वाहत होता. दूर जाता 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 एक ठिकाणी, आणि त्यांना कसं कळत होतं गंगा येते, आवाज येतो ना गंगेचा, एवढी मोठी वाहते म्हणून आवाज येतो त्याचा. आणि पुढे गेल्यानंतर त्यांना आवाज येणं बंदच झालं. त्यांनी मागे वळून बघितलं तर काय पाण्याचा लवलेश नाही. म्हणजे गेली कुठे गंगा? आणि बरेच मागे फिरले ते आणि मागे गेले तिकडे एका ठिकाणी. तिथपर्यंत ते ओला दिसला आणि त्याच्यानंतर गंगा दिसलीच नाही. त्याने म्हटलं काय झालं असेल. आजूबाजूला त्यांनी चौकशी केली. बघितलं तर एक झोपडी आहे. तर झोपडीपर्यंत पाण्याचा ओल दिसतो, त्याच्यानंतर इकडे वातावरण दिसत नाही. त्या झोपडीजवळ गेले आणि त्याने विचारलं. ते एक ऋषी बसले होते ध्यान करत. त्यांना विचारला की ऋषी महाराज, इथे गंगादेवी आली होती, बघितली का तुम्ही? कुठे गेली? ते बोलले हां गेली. कुठे गेली? माझ्या पोटात. तुला मी इथे तपस्या करत बसलो होतो, ती तिकडनं आली, माझी झोपडी तिने बुडून टाकली, मग मी तिला पिऊन टाकली. म्हणजे त्या काळच्या ऋषी असे शक्तिशाली होते की ते एवढा गंगेचा मोठा लोट पिऊन टाकले त्यांनी. जसं अगस्त्य ऋषीबद्दल वर्णन येतं. अगस्त्य ऋषीने पूर्ण समुद्र पिऊन टाकला होता. सागर नाव कशापासून आला? सगर राजापासून. कारण त्यांनी जी पृथ्वी जी खोदली होती जमीन खाली जाऊन चेक करण्या घोडा शोधण्यासाठी, त्याच्याने खूप मोठा खड्डा पडला होता, ज्याच्यात नंतर पाणी साचलं. सगर राज्यामुळे ते खड्डा पडला होता, पाणी साचलं, त्याच्यामुळे त्याला म्हणणं नाव पडलं सागर. ते तसे हे ऋषी जे आहेत ते ऋषी तिथपर्यंत आली आणि तिथे गंगा गायब झाली, पिऊन टाकली. बोले का? माझा त्यांनी झोपडी बुडवली. कुठे बुडवली म्हणून?
मग ते विनवणी करायला लागले की याच्यासाठी खूप पिढ्यांनी मेहनत केली, प्लीज तुम्ही द्या. त्यांनी सांगितलं की कसे माझे पूर्वज तिथे अटकून पडलेत, त्यांचा उद्धार होण्यासाठी प्लीज गंगेला बाहेर काढा. म्हणून जानू ऋषीने तिला बाहेर कशी काढली, उजव्या कानातून बाहेर काढली. पिलं आणि उजव्या कानातून त्याने बाहेर काढली गंगा. तो फ्लो त्यांचा कानातून उजव्या कानातून जेव्हा बाहेर निघाले ती, म्हणून जानू ऋषीच्या उदरातून ती बाहेर निघाली, म्हणून तिचं एक नाव पडलं गंगेचं जान्हवी. गंगेचं एक नाव आहे जान्हवी. आणि मग ती वाहायला लागली आणि म्हणून ते कानातून तिचा उद्रेक झाला, उजव्या कानातून. म्हणून उजव्या कानामध्ये गंगेचा वास मानला जातो. पूर्ण शरीर जरी दूषित होतं तरी उजवा कान हा दूषित होत नाही. म्हणून ब्राह्मण जे आहे ते कानाला जनेऊ लटकवतात लघुशंकेसाठी किंवा असे गोष्टी ज्या दूषित गोष्टी आहेत त्या करताना कानाला अटकवतात. बरेच लोकांना विचारलं जेव्हा की कानाला का बरं अटकवतात ते जाणू, तेवढे ते जमिनीला लागतं, खाली लटकतं, म्हणून कानाला लटकवतात. असं त्याचं कनेक्शन आहे. तर मग ते गंगा घेऊन गेले, मग परत खाली पाताळ लोकांमध्ये आणि त्यांच्या पूर्वजांचा उद्धार झाला. मग तो गंगेचा फ्लो अजून हा इकडे पृथ्वीवर अशा पद्धतीने वाहतो. ही सगळी वृत्तांत, ही सगळी स्टोरी विश्वामित्र मुनी कोणाला सांगतायत, रामचंद्रांना. आणि राम आणि लक्ष्मण ऐकत ऐकत चाललेत. मग ती गंगेचा प्रवाह त्यांनी क्रॉस केला. त्यांनी एक नाव बघितली आणि नावाने ती क्रॉस केली. गंगा पुढे गेले आणि असा प्रवास करता 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 ते जनकपुरीमध्ये आले. जनकपुरामध्ये जेव्हा ते आले तेव्हा ते पोहोचण्याच्या पूर्वीच खबर पोहोचली होती की विश्वामित्र मुनी आणि 2 प्रिन्स ते येत आहेत, राजकुमार येत आहेत, दशरथ महाराजांची 2 मुलं. आणि तिथे एक सतानंद नावाचे एक मोठे शक्तिशाली एक तपस्वी होते. त्यांना हे कळलं आणि ते लगेच यांची भेट घ्यायला गेले. आणि जेव्हा ते आतमध्ये आले त्यांचं चांगलं स्वागत केला, राहायला त्यांना जागा दिली. आणि त्याच्यामुळे विश्वामित्र मुनी हे जनक महाराजांना भेटायला गेले. राम लक्ष्मण राज्य बघत होते. फिरता फिरता एका ठिकाणी आले जिथे त्यांना हे सतानंद भेटले. आणि त्यांनी सांगितलं की सतानंद जेव्हा त्यांना भेटले तर सतानंदांना अगोदरच खबर मिळाली होती. काय अगोदर खबर मिळाली होती की रामचंद्र रस्त्याला येत असताना मध्ये एका ठिकाणी विश्वामित्र म्हणून त्यांना घेऊन गेले होते आणि त्यांच्या चरणांची धुली एका दगडाला स्पर्श झाले आणि त्याच्यातून एक सुंदर कन्या बाहेर आली. तिचं नाव होतं अहिल्या. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांनी ऐकली होती आणि ते खूप असे आसुसले होते रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं की ही स्टोरी मी ऐकली तुमची आणि मला खूप कुतूहल वाटतं की तुम्ही असं केलं. आणि तुमच्यासोबत विश्वामित्र मुनी होते. विश्वामित्र मुनी माझे गुरु महाराज. हे जेव्हा सतानंद मुनींनी सांगितलं की ते माझे गुरु आहेत विश्वामित्र मुनी, लगेच त्यांना प्रणाम केला. आणि रामचंद्र त्यांना विचारू लागले, प्लीज प्लीज मला सांगा तुमच्या गुरूंबद्दल अजून ग्लोरीज सांगा. कारण विश्वामित्र मुनी फार प्रभावी आहेत ते, पण ते स्वतःबद्दल काय सांगणार नाही कधी. महान जेव्हा एखाद्या हस्ती असते नम्रतेपोटी ते स्वतःबद्दल काय सांगत नाही कधी. पण त्यांच्याबद्दल अजून माहिती आपल्याला हवी असेल, अजून आपली का माहिती पाहिजे, गुरूंच्या प्रती आपली का माहिती पाहिजे, श्रद्धा वाढली पाहिजे. म्हणून श्रद्धा वाढली म्हणजे आस्था वाढेल आणि आस्था वाढली तर भक्ती वाढेल, म्हणजेच प्रेम वाढेल. आणि आस्था, श्रद्धा, भक्ती, प्रेम जर वाढलं तर आपल्या भक्तीमध्ये आपली प्रगती होईल. आणि म्हणून या गोष्टींची आवश्यकता असते. म्हणून ग्लोरीज कवी हमेशा ऐकले पाहिजेत. आणि म्हणून मग त्यांनी लगेच विचारलं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय सांगायला सुरुवात केली, विश्वामित्र मुनी कसे होते आणि कसे झाले. ईश्वरी माहिती आहे तुम्हाला सर्वांना. आपली जर ऐकायची असेल तर पुढच्या शनिवारी संध्याकाळी
बरोबर 7 वाजता या, कारण 9च्या वर मी जास्त खेचू शकत नाही, हे माझं लिमिटेशन्स आहे. तुम्हाला पण उशीर होतो आहे, मला पण उशीर होतो आहे, माझं पण स्केड्यूल असतं. तुम्हाला जास्त ऐकायचं असेल लवकर या, कमी ऐकायचं असेल थोडं उशिरा या, ऐकायचाच नसेल तर डायरेक्ट प्रसादाला या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण कथा जेव्हा आपण ऐकतो ह्या गोष्टी माहिती पण असतात आपल्याला, पण जेव्हा कथेमध्ये ह्या गोष्टी आपण ऐकतोय, सगळ्या भक्तांच्या सोबत जेव्हा आपण त्या गोष्टी ऐकतोय, श्रवण करतोय, त्याचा आपल्याला खूप जास्त पटीने लाभ मिळतो. म्हणून सत्संगाची एक विशेष महिमा आहे. त्यासाठी थोडं लवकर यायला पाहिजे. येणार की काय? पुढच्या शनिवारी किती वाजता येणार? 7 वाजता बरोबर या आणि हॉल अगोदर रेडी करा आणि पटकन आपण बसून कथा सुरू करू. आणि रविवारी रामनवमी आहे. रविवारी बऱ्याच पालख्या मिरवणुका निघतील आणि तुम्ही कोणी सत्संगाला येणार नाही हे मला माहिती आहे. आणि भुसावळला रामनवमी साजरी केली जाते मंदिरामध्ये, तिथे पण प्रोग्राम आहे. मग आपण रामनवमी साजरी करू 1 डे बिफोर, ॲडव्हान्स रामनवमी सेलिब्रेशन इन ॲडव्हान्स बाय इस्कॉन जामनेर डिवोटीज. हरी बोल. सियावर रामचंद्र की जय. रामनवमी महामहोत्सव की जय. जगद्गुरु शिला प्रभुपाद की जय. ताई गौर प्रेमानंदे. हरी हरी. हरे कृष्ण. कोणाचा काय प्रश्न आहे?